तर मागच्या भागात आपण पाहिलं की वैशूची आई सुशांत सुशांत करत होती. ते ऐकून वैशू खूपच बेचैन होती. तिने विचारलं, सुशांतला काय झालं? तिच्या आईने सांगितलं, त्याचा अपघात झाला आहे. हे ऐकून वैशू हतबल झाली. काही वेळा अगोदर तर तो ठीक होता. लग्नानंतर तो आपल्या गाडीत निघाला होता. वैशू अजूनही त्याच्या लग्नाच्या धक्क्यातून बाहेर आलेली नव्हती की आता दुसऱ्या धक्क्याने ती अजूनच गोंधळलेली होती. कियारा पण खूपच काळजीत होती. तिचे मामे म्हणाले, माझ्या मते आपण हॉस्पिटलला जायला हवं. आईनेही सांगितलं, हो चला आपण सर्वजण जाऊन सुशांतची खैरखबर विचारू आणि मी उद्या त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थनेसाठीही जाईन. उद्या मेहंदी होती आणि आज हा अपघात. देवा सगळं व्यवस्थित पार पडू देत, अशी तिची मनाशी प्रार्थना होती. सर्वजण हॉस्पिटलला पोहोचले. सुशांतची आई आणि त्याचा लहान भाऊ बाहेरच उभे होते. वैशूचे आई वडील आणि कियारा त्यांना भेटायला गेले. सुशांतची आई म्हणाली की तो धोक्यातून बाहेर आहे, पण खूप जखमा आहेत. त्याला खोलीत हलवले आहे आणि तो 2 दिवस इथेच राहणार आहे. वैशू खोलीत जाऊन बसायला तयार नव्हती. ती त्याचा सामना करू शकत नव्हती. ती बाहेर ठेवलेल्या खुर्चीवर बसली. सुशांतचा लहान भाऊ खोलीतून बाहेर आला आणि तिला पाहिले. त्याने विचारले, तुम्ही खोलीत नाही जाणार का? वैशू म्हणाली, नाही, मी इथेच ठीक आहे. तो हसत म्हणाला, आपली इच्छा. खांदे उडवून पुढे गेला. नंतर तो परत आला आणि विचारले, तुम्हाला ज्यूस हवे का की काही कोल्ड्रिंक? काय आणू? वैशू मनात विचार करत होती की त्याला म्हणावं विषच आणून दे. सध्या तिची तीच स्थिती होती. पण बाहेर काही बोलली नाही. ती म्हटली, नाही, मला काहीही पिण्याची गरज नाही. त्याने सांगितले, डोंट वरी, आता भाऊ ठीक आहे, काही झालं नाही त्याला. वैशू मनात म्हटली, मला परवासुद्धा नाही, जिवंत असू दे की नाही. तो तर हे सांगून निघून गेला. काही वेळानंतर कियारा रूममधून बाहेर आली आणि म्हणाली, वैशू तू इथे बाहेर बसली आहेस? आता इथपर्यंत आली आहेस तर चल आत ये. सुशांत आजारी आहे तर कमीत कमी त्याची तब्येतीची विचारपूस तरी कर. वैशू म्हणाली, नाही, मी तर फक्त तुमच्यासाठी आले होते आणि त्याचा भाऊ सांगून गेला आहे की तो ठीक आहे. बस मग मी भेटून काय करणार? अगं पण चल, ही चांगली गोष्ट नाही. त्याची आईसुद्धा रूममध्ये आहे. त्या काय विचार करतील की तुझ्या बहिणीची मुलगी बाहेरच बसून राहिली? तब्येत तरी विचारायला हवी ना. कियारा वैशूचा हात पकडून तिला आत घेऊन गेली. सुशांतच्या डोक्यावर पट्ट्या बांधलेल्या होत्या. पायात सुद्धा फ्रॅक्चर होते. प्लास्टर लावलेले होते आणि हातसुद्धा जखमी होते. एक नजर त्याने वैशूकडे पाहिले आणि मग नजर खाली करून बसला. नाईलाजाने वैशूला त्याच्या तब्येतीबद्दल विचारावं लागलं. त्यावर सुशांत म्हणाला, वाचलो आहे, तुझ्या समोरच आहे. वैशूने त्यावर काहीच उत्तर दिले नाही. सुशांतची आई खोलीत रडत होती आणि त्याचे कपाळ चुमत होती आणि म्हणत होती, उद्या तुझी मेहंदी आहे आणि तू हे सर्व करून बसला. मी तुला सांगितलं होतं की बाहेर जाऊ नकोस. सुशांतने हसत उत्तर दिले, आई, जे व्हायचं होतं ते झालं. नंतर त्याने वैशूचे वडील आणि मामांना विचारले की जर तुम्हाला अडचण नसेल तर माझी मेहंदी आणि लग्न 1 महिना पोस्टपोन करता येईल का? ह्या तुटलेल्या पायासह मी कशी मेहंदी आणि लग्न एन्जॉय करणार? तिचे मामा म्हणाले, बरोबर आहे, आमच्या इथे खूप नातेवाईकही नाहीत. आम्ही लग्नही छोट्या प्रमाणात करणार होतो. काही हरकत नाही. वैशू समजून घेऊ शकत नव्हती की सुशांत हे सर्व का करत आहे. काही वेळाने सर्वजण हॉस्पिटलमधून परत आले. कियारा म्हणाली, माझं नशीब खरंच खराब आहे. देवादेवा करत जाऊन कोणीतरी मिळालं तर लग्नापूर्वीच तो अपघात करून बसला, पाय तोडून बसला. इथे माझे भाचे भाची सर्वजण गाण्यांची आणि डान्सची प्रॅक्टिस करत होते, आनंदात हरखत होते, आणि तिथे तो सुशांत तुटलेल्या पायासह बसला आहे. ही पण काही गोष्ट झाली का? मोठ्या कष्टाने मी माझ्या मनाला लग्नासाठी तयार केलं होतं आणि नवरदेव साहेब लंगडे होऊन बसलेत. वैशूला विश्वास बसत नव्हता. वैशू कियाराला म्हणाली, कियारा, तुला नेहमीच गंमत सुचते का? तिकडे तो समोरचा पाय तोडून बसला आहे आणि इकडे तुला थट्टा सुचते आहे. कियारा म्हणाली, नाही नाही, मी त्याची थट्टा करत नाहीये. मी खूप दुःखी आहे, पण का कुणास ठाऊक मला ते दुःख तसं वाटत नाही जे तुझ्या डोळ्यात दिसतंय. हे ऐकून वैशूला धडधड लागली. ती गोंधळली. मला मला काही कळालं नाही. कियारा शांतपणे म्हणाली, म्हणजे मला ना त्याचा पाय मोडल्याचं एवढं दुःख झालं ना त्याच्या अपघाताचं. खरं सांगायचं तर लग्न माझं आहे, पण मला तसं काही खास एक्साइटमेंट वाटत नाही, जसं मुलींना लग्नात वाटतं. कदाचित सगळ्यांना सुरुवातीला असंच वाटत असेल. मग तिने खांदे उडवले आणि म्हणाली, बरं, आता तर लग्न 1 महिना पुढे ढकललं गेलं आहे.
अनिल आणि सुनील भाऊ म्हणतायत ते उद्या परत जातील. इतके दिवस इथे थांबणं त्यांना शक्य नाही. आधीच बरेच दिवस इथे झाले. मला मात्र इथेच राहावं लागेल. थोड्या वेळाने कियारा जांभई देत म्हणाली, मला खूप झोप येते. 3 दिवस तुमच्याकडून गाण्यांची नाचांची प्रॅक्टिस करून करून मी थकून गेले. आता मी गाढ झोपणार आणि मला उठवू नकोस. असं म्हणून ती पलंगावर आडवी झाली आणि लगेच झोपली. वैशूला मात्र झोप आली नाही. तिच्या मनात विचारांची गर्दी होती. बेचारा, अपघात झाला, पाय फ्रॅक्चर झाला, हॉस्पिटलमध्ये पडून आहे. काय झालं असेल त्याला? ती असंच विचार करत होती तेवढ्यात सुशांतच्या नंबरवरून कॉल आला. वैशूने फोन उचलताच सुशांत म्हणाला, मला भेटायला ये. वैशूने शांत स्वरात सांगितलं, मी आधीच भेटून आले आहे. तो म्हणाला, अरे त्याला भेटणं म्हणतात का? 1 मिनिट आलीस आणि परत गेलीस. वैशू थोडी रागावली. कृपा करून माझ्याशी अशा प्रकारच्या गोष्टी करू नकोस. सुशांत गंभीर आवाजात म्हणाला, तुझ्यासाठी मी एवढा मोठा रिस्क घेतलाय. मी मेलोही असतो. लग्न थांबण्यासाठी मीच मुद्दाम गाडी भिंतीवर जोरात आदळवली, तेही फुल स्पीडमध्ये, फक्त एवढ्यासाठी की मला जखमा होतील, लग्न पुढे ढकललं जाईल. हे ऐकताच वैशू दचकल्यासारखी झाली. हा माणूस एवढं सगळं करू शकतो फक्त लग्न थांबवण्यासाठी? वैशूने थरथरत विचारलं, मग तू माझ्याशी लग्नच का केलं? तूच तर म्हणाला होतास की मी लग्न करेन तेव्हाच तू कियारासाठी वरात आणशील. सुशांत खडबडीत स्वरात हसला. पहिले लग्न तर पक्क करून घेऊ, दुसऱ्या लग्नाचा विचार नंतर करू. खरं तर नियमाने बघितलं तर या क्षणी तू माझ्यासोबत असायला हवीस. मला माझ्या बायकोची खूप गरज आहे. वैशूचा आवाज कापत होता. तू बरोबर नाही केलंस. असा खोटारडा माणूस मी आजवर पाहिलाच नाही. सुशांत शांतपणे बोलला, आता आयुष्यभर बघशील. पण तूही काही फार चांगलं वागली होतीस माझ्याशी. वैशूने ठामपणे सांगितलं, मला तुझ्याशी बोलायचंच नाही. मला नीटपणे घटस्फोट दे. तो हसत म्हणाला, असं कसं देऊ? अजून 24 तासही झाले नाहीत लग्नाला. आणि हे लग्न मी घटस्फोट देण्यासाठी तर केलंच नाही. वैशूने विचारलं, किती दिवस तू या आजारपणाचा बहाणा करणार? एक ना एक दिवस तू बरा होशीलच. सुशांतने गहिऱ्या आवाजात उत्तर दिलं, तोपर्यंत तुझ्याकडे वेळ आहे. 1 महिना. बघ वैशू, आयुष्य खेळ तमाशा नाही. लग्न एकदाच होतं. लग्न त्याच्यासोबत व्हायला हवं ज्याच्यासोबत हृदय जुळतं. ते आपल्या मनाप्रमाणे व्हायला हवं. जबरदस्तीचे नातेसंबंध टिकत नाहीत. एकतर तू सगळ्यांना खरं सांग, मी आपलं लग्न मान्य करेन आणि मग तुला इज्जतीने माझ्या घरी घेऊन जाईन. नाहीतर मला नाईलाजाने तुझ्या कियाराशी लग्न करावं लागेल. मग पुढे सुशांत वैशूला म्हणाला, आणि मग दोन्ही मावशी भाची एकाच घरात राहाल. मला काही हरकत नाही आहे बरं. आणि एवढं म्हणत त्याने फोन ठेवून दिला. वैशू फोनकडे बघतच राहिली. असं वाटत होतं जणू ती एखाद्या विचित्र संकटात अडकली आहे. पुढचे 2 दिवस कियारा आणि तिची आई हॉस्पिटलमध्ये सुशांतची विचारपूस करत राहिल्या. पण वैशू नाही गेली. नंतर कळालं की सुशांतचे काका लंडनहून खास त्याच्या लग्नाला आले होते. पण त्याचा अपघात झाल्यामुळे ते हॉस्पिटलमध्येच होते. आईने वैशूला सांगितलं की त्याचे काका आणि बाकी नातेवाईक आता त्यांच्या घरी जमायला लागले आहेत. डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला होता, पण प्लास्टर महिनाभर राहणार होता. घरातील तणाव आणखी वाढला. वैशूला जाणवत होतं की तिची आई आपल्या मनाला खात बसली आहे, की आज तिची बहीण कियारा विदा होऊन तिच्या सासरी गेली असती. वैशूच्या मनात स्वतःला दोषी वाटत होतं. कियारासुद्धा चुपचाप झाली होती. 2 दिवसांपासून सुशांत फोन करत होता, पण वैशूने तो उचलला नाही. त्याचे मेसेज सतत येत होते, फोन उचल. ही काय बेशर्मी आहे. परंतु वैशूने दुर्लक्ष केले. एके दिवशी सुशांतने मेसेज केला, आज रात्री फोन नाही उचललास तर मी तुला भेटायला तुझ्या घरी येईन. वैशूने त्याला उत्तर दिलं, तुटलेल्या पायाने तू कुठे येणार? मला त्या धमक्या देऊ नकोस ज्या तू पूर्ण करू शकत नाहीस. मी आता तुझ्या धमक्यांना घाबरणार नाही. त्यावर सुशांतने उत्तर दिलं, प्लास्टर मी स्वतः डॉक्टरला सांगून चढवलं होतं. माझ्या पायाला काही झालेलंच नाही. मी चालतो फिरतो. मला चॅलेंज करू नकोस. रात्रीच तुझ्या खोलीत येईन, मग स्वतःच सांभाळ सर्व. वैशूला तो सतत हादरवत होता. ती त्या क्षणाला शाप देत होती जेव्हा तिने त्याला पहिल्यांदाच पाहिलं आणि त्याला आपला काका बनवायचं स्वप्न पाहिलं होतं. त्याचा पुन्हा मेसेज आला, गप्प का झालीस? सांग, उद्या येशील का भेटायला? वैशूने विचारलं, तुला नक्की काय हवंय? सुशांत म्हणाला, मला काय हवंय ते तुला माहीत आहे. आणखी काय हवंय मला?
वैशू त्याच्या अशा वागण्याने कंटाळली होती. तो पुन्हा म्हणाला, सांग उद्या येशील ना, नाहीतर मीच येईन. वैशूने रागाने उत्तर दिलं, ही खोटी तोडलेली पाय आहे ना, ती मी खरंच मोडून टाकेन आणि मग सगळ्यांना सांगेन की घरात चोर शिरला होता. सुशांत हसला आणि हसणारा इमोजी पाठवला. ठीक आहे, उद्या येतेस ना. तो आपल्या हट्टावर ठामच होता. शेवटी वैशूने लिहिलं, हो मी येते. कियारा झोपलेली नसती तर तिने कदाचित गेलीच नसती. जर सुशांत खरोखर आला असता तर तिने काय उत्तर दिली असते. तो फक्त संधी शोधत होता आणि मग सगळ्यांसमोर खरं उघड करणार होता. दुसऱ्या दिवशी ती त्यांच्या घरी पोहोचली. सुशांतची आई तिला पाहून हसली आणि मागे सरकली. छान झालं तू आलीस. वैशूने उत्तर दिलं, हो मी सुशांतची तब्येत विचारायला आले. तो ठीक आहे ना. ती म्हणाली, हो हो तो ठीक आहे, आपल्या खोलीत आहे. वैशू लॉन्चमध्ये गेली तेव्हा सुशांतचे काका धाकट्या भावासोबत गप्पा मारत बसले होते. तिने त्यांना नमस्कार केला. त्यांनी उत्तर दिलं, नमस्कार बेटा. ते पाहायला वयस्कर नव्हते. उलट सुशांतचे मोठे भाऊ असल्यासारखे दिसत होते. काका नाही. वैशू सुशांतच्या खोलीत पोहोचली. तो पलंगाला टेकून मोबाईलमध्ये काहीतरी पाहत बसला होता. तिने दार ठोठावलं. तो म्हणाला, कोण आहे. राहुल तू आहेस तर आत ये. दार उघडलं आणि तो तिला पाहताच मोबाईल बाजूला ठेवतो. चेहऱ्यावर एक आकर्षक हास्य पसरलं. वैशू आत गेली पण दार मुद्दाम उघडं ठेवलं. सुशांतने तिला थांबायला सांगितलं होतं. दार बंद करण्यासही सांगितलं पण वैशूने नकार दिला. नाही. तरीही तो आग्रह करत होता. खुर्ची ओढून बस. पण वैशूने सांगितलं की ती जास्त वेळेसाठी आलेली नाही. मग तो थोडा गंभीर होत म्हणाला की जे मला हवं आहे ते आधीच झालंय आणि पुढेही माझ्या इच्छेप्रमाणेच होईल. एवढं बोलून त्याने वैशूचा हात पकडला. वैशू दचकली. हात सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, हे काय करतोय. कोणी आलं तर. त्यावर तो निर्धास्तपणे म्हणाला, आलं तर बघू, नाही आलं तर बरं. आलं तरी सांगेन की ही माझी बायको आहे. ह्या जगातली पहिली बायको जी नवऱ्याला सांगते की लग्न माझ्या मावशीशी कर. वैशूच्या डोळ्यात पाणी दाटलं. ती थरथरत म्हणाली, मी फक्त तुमच्या सांगण्यावरून इथे आले आहे. मला या सगळ्यात अडकवू नका. मी इथे यायलाच नको होते. मी आधीच खूप त्रासात आहे. मी कियाराशी नजर मिळवू शकत नाही. तुम्ही माझं आयुष्य विचित्र दोहऱ्यावर आणून उभं केलं आहे. मी कियाराकडे नजर उचलूनही पाहू शकत नाही. सुशांत मात्र थांबला नाही. तो म्हणाला, सत्य सांगून टाक, नाहीतर मला सांगू दे, मग सगळे प्रश्न सुटतील. वैशूने मात्र ठामपणे सांगितलं, माझे प्रश्न तर अजून वाढतील. सुशांत तिच्यावर आरोप करत म्हणाला, ही सगळी सुरुवात तूच केली होतीस. तुझ्या मावशीला माझ्यात रस नव्हता, मलाही तिच्यात नव्हता. कदाचित तुझ्यातही मला रस नव्हता. पण हो, तुझ्या नजरा माझ्यावर थांबायच्या तेव्हा वाटायचं की कुणीतरी मला पाहत आहे. तुझ्या त्या नजरेने सुरुवात झाली आणि तुझे ते मॅसेजेस मला आवडले. मग तू आवडू लागलीस आणि मग खूपच आवडू लागलीस. आता तर तुझ्याशिवाय मला झोपही लागत नाही. आतापर्यंत वैशूचा हात सुशांतच्या हातात होता. वैशू म्हणाली, माझा हात सोडा. सुशांत म्हणाला, प्लीज काहीतरी उपाय काढ ना यावर. तू जेव्हा सांगितले होते की तुझ्या मावशीशी लग्न न केल्यामुळे तू सुद्धा मला मिळणार नाही, तर मी खूप घाबरलो होतो. म्हणूनच तुला मी लग्नाच्या एका मजबूत बंधनात बांधलं. आता आपल्याकडे दुसरा काहीच ऑप्शन नाही. या गोष्टीला लपवशीलही तर कधीपर्यंत लपवशील. माझ्याशिवाय आता तू कुणा दुसऱ्याशी लग्नच करू शकत नाही. मी माझ्या जीवावर बेतलो की या एका महिन्यात यावर काहीतरी पर्याय काढू शकेल. मी कियारावर प्रेम करत नाही. मी एका दुसऱ्या मुलीला असं आयुष्य देऊ इच्छित नाही की त्यात तिच्या नवऱ्याचं प्रेम नसेल. ती एक चांगली मुलगी आहे आणि तीही प्रेम अपेक्षित करते. म्हणून माझ्यासाठी आणि तिच्यासाठी ही कठीणाई उत्पन्न करू नको. हे सांगून ती रूमच्या बाहेर निघून आली. त्यानंतर वैशूने सुशांतच्या आईशी थोडं बोलणं केलं. तेव्हा त्याचे काका तिच्याकडे काहीतरी निरखून पाहत होते. माहीत नाही का, त्यांचे वय 35 वर्ष असेल यापेक्षा जास्त वाटत नव्हते. मी पुन्हा येते यासाठी परवानगी मागितली तर म्हणाले, नाही बेटा, आता चहा पिऊनच जा. वैशू म्हणाली, नाही काका, मी घरी जाऊन पिणार. ते फक्त कियारा जरा चिंतेत होती की सुशांतच्या तब्येतीबद्दल, तर म्हणाली की मी तर अशी सासरी जाऊ शकत नाही, म्हणून तू विचारून ये. वैशू खोटं बोलली होती. कियाराला तर माहितीही नव्हती की वैशू इथे आली होती. बरं येते, असं म्हणून वैशू तिच्या घरी परतली. रूममध्ये आली तर कियारा शांत बसलेली होती, बिलकुल गुमसुम. वैशू म्हणाली, आता तू अशी गप्प का बसली आहेस. काय झालं. तब्येत तर ठीक आहे ना. वैशूच्या बोलण्याने कियारा आश्चर्यचकित झाली.
कियारा तिच्या म्हणण्यावर वैशू खूपच थक्क झाली आणि म्हणू लागली, हो हो, मी ठीक आहे. तू कुठे गेलीस? वैशू म्हणाली, मी तुझ्या मंगेतरची तब्येत विचारायला गेले होते. तुम्ही म्हणालात ना त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये, पण मी ठीकपणे विचारलं नव्हतं, म्हणून मी विचारूनच येते आहे. कियारा शांत राहून म्हणाली, अच्छा ठीक आहे, आणि मग चुपचाप बसली. वैशू म्हणाली, आणि तू विचारणार नाही का सुशांतची तब्येत कशी आहे? कियाराने वैशूकडे मोठ्या बेजारपणे पाहिलं आणि म्हणाली, ठीकच असेल. बघ, हे कमी वयाच्या मुलींमध्ये असलेले चोंचडेपणा मला आवडत नाही. वारंवार मंगेतराबद्दल विचारणे, तो कसा आहे, कसा दिसतो, काय करतो. मी या वयातून बाहेर आले आहे. वैशू म्हणाली, हो, पण तू याआधी इतकी गंभीर कधीही झाली नव्हती. नेहमी मजा करत राहत होतीस, हसत राहत होतीस. आता का गप्प झाली आहे? काय गोष्ट आहे? कियारा म्हणाली, बस असंच विचार करते आहे. खूप चूक केली मी नोकरी सोडून घरात बसले. काहीच मन लागत नाही, वेळही जात नाही. नोकरी केली असती तर वेळ कसा जातो ते कळतच नाही. मला काय माहीत होतं की लग्न थांबेल, नाहीतर नोकरी ही सोडलीच नसती. आता नोकरीसाठी गेले तर बॉस बाहेरचा रस्ता दाखवेल. मी विचार करते आहे मुंबई जाऊन काही करावं. इथे राहूनही काय करेन? खूप कंटाळा येतोय, मनही ठिकाणी लागत नाही. भाऊ बहिणी सगळे आले होते, घरात किती रौनक होती. आता सगळे गेले, उदासी झाली आहे. आणि तूही आता आधीप्रमाणे माझ्याशी गप्पा मारत नाही. वैशू मनात विचार करते, मी तिच्याशी काय बोलू, काय सांगू की मी कोणत्या संकटात अडकले आहे. हे मी कशी सांगेन? कियारा म्हणाली, तुझ्यासाठी चहा बनवू का? वैशू म्हणाली, तुम्ही का बनवाल, मी बनवते. कियारा म्हणाली, नाही, आज मी बनवते. खरं सांगायचं तर आज रात्रीचं जेवण खूप कंटाळवाणं वाटत आहे. काहीच मन लागले नाही. चहा कियारानेच बनवली होती, पण वैशू खूप शांत होती. जेवणही तिनेच बनवले. ती नेहमी खूप गप्पा मारायची. जेवणाच्या दरम्यान वैशूची आई म्हणाली की तुझे काही कपडे राहिले आहेत, त्यांना शिवून घे. वाटले होते की उरलेले तू लग्नानंतर तयार करशील, पण आता लग्न थांबले तर शिवून घे. मी तुला टेलरकडे घेऊन जाते. तू त्याला समजावून सांग की कसं रेडी करायचे आहेत. कियारा म्हणाली, ताई, शिवायला मी नाही जाणार आणि मला टेलरकडे जाण्याची इच्छा नाही. मला माहीत नाही तुम्ही मला कुठे फसवले. मला का असं वाटतं की मी तुमचं ऐकून योग्य निर्णय घेतला नाही. आई म्हणाली, खबरदार, काही उलटं बोलू नकोस. सगळ्यांची इज्जत आणि बेइज्जतीचा प्रश्न आहे. आधीच लोक अनेक गोष्टी बनवत आहेत. काय काय असं काय माहीत नाही. इतकं सांगते, इतकं समजून घे. आधीच बिचाराचा अपघात झालाय. मी नवस मागितला देवाकडे, म्हणजे सर्व काही ठीक होवो. हे म्हणत तिची आई डोकं पकडून बसली. कियारा म्हणाली, चला, आता या सगळ्या आरोपांचं श्रेयही मलाच मिळेल. सगळे म्हणतील मीच सर्वात अपशकुनी आहे, मीच अशुभ आहे. वैशूची आई म्हणाली, बघ, तोंड बंद कर. जे मनात येईल ते बोलते. यापेक्षा तर तू काही वेळापूर्वीची गप्पच बरी होती. चुपच राहत जा. चुपच होईल आयुष्यभरासाठी, कियारा म्हणाली. वैशू तिच्या आईला म्हणाली, आई, तुम्ही दरवेळी का कियाराच्या मागे लागलेली असतेस? तुम्हाला फक्त लोकांची पडलेली आहे, तुम्हाला तुमच्या बहिणीची पडलेली नाही का? तिची आई तिला म्हणाली, आता तू तिची बाजू घेऊ नकोस. तुला नाही माहिती किती किती उलटसुलट बोलत असते. लवकरच सुशांत बरा व्हावा आणि लवकरात लवकर ही तिच्या घरी जावी, म्हणजे माझ्या जीवाला शांती मिळेल. वैशूची आई तिच्या ठिकाणी काळजीत होती, कियारा तिच्या ठिकाणी काळजीत होती, आणि वैशू कोणत्या परिस्थितीतून जात होती हे तर सर्वांना माहितीच आहे. 20 दिवसांनंतर सुशांतचे प्लास्टर उतरले होते. सुशांतने तिला एकदा सांगितलं होतं की त्याच्या पायाला खरं तर काहीच लागलेलं नाही, फक्त बनावटी प्लास्टर बांधलेलं आहे. पण खरं म्हणजे त्याच्या पायाला इजा झाली होती. सध्या तो काठीच्या आधाराने चालत होता, मात्र तब्येत आधीपेक्षा बरी होती. बाकीच्या जखमा देखील बऱ्या झाल्या होत्या. वैशूच्या आईने सुशांतच्या आईला चहासाठी बोलावलं आणि लग्नाची तारीख ठरवण्यासाठी चर्चा केली. अखेर 10 दिवसांनी लग्नाचा दिवस निश्चित करण्यात आला. मामांनी आणि मामींनी सांगितलं होतं की सगळ्या तयारी पूर्ण झाल्या आहेत. ते लोक फक्त काही दिवस आधी पोचतील. वैशू म्हणाली की कियारा तिला फारच उदास दिसत होती. वरून सुशांतने तिला प्रचंड त्रासात टाकलं होतं. तो सारखं म्हणत होता की सगळ्यांना खरं सांगून टाक. जे तू करते आहेस ना ते बरोबर नाही, ना माझ्याशी ना कियाराशी ना तुझ्यासोबत. मी तुला कधीच सोडू शकत नाही. वैशूच्या मनात ठरलं होतं की एकदा कियाराचं लग्न सुशांतशी झालं की ती त्याच्याकडे तिला घटस्फोट देण्याची विनंती करेल. मग एकदा सुशांतचा फोन वैशूला आला. तो खूप गंभीर स्वरात म्हणाला, शेवटच्या वेळेस तुला भेटायचं आहे. लग्नाला फक्त 8 दिवस उरलेत.
वैशूने विचारलं. मग काय? घटस्फोट देशील ना मला? त्यावर सुशांतने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, फक्त एकदा भेट, मग पाहूया काय होतं. त्याने सांगितलं की भेट त्याच रेस्टॉरंटमध्ये होईल. वैशू तयार झाली. तिच्या मनात होतं की रेस्टॉरंटमध्ये जाऊन ती त्याला घटस्फोट द्यायलाच भाग पाडेल, जेणेकरून त्याचं लग्न कियाराशी होऊ शकेल. 4 वाजता वैशू रेस्टॉरंटमध्ये पोहोचली. सुशांत आधीपासूनच तिथे बसलेला होता. वैशू त्याच्यासमोर बसली. तो म्हणाला, काय घेशील, थंड की गरम? वैशू म्हणाली, मला काही नको. मला घटस्फोट हवा आहे. ज्या शांततेत तू हे लग्न केलं आहेस, त्याच शांततेत हे लग्न संपव. मी माझ्या मावशीचं आयुष्य उद्ध्वस्त करू इच्छित नाही. सुशांत म्हणाला, तुला वाटतं का की जर मी तुला सोडलं तर कियाराला सुख देऊ शकेन? मी हे नाही करू शकत. वैशूने त्याला आठवण करून दिली की तूच तर म्हणाला होतास की कियाराशी लग्न करशील. आता आपल्या सगळ्यांसाठी आपली इज्जत महत्त्वाची आहे. जर तू मुलगी असतास ना, तर तुला कळालं असतं की मी कोणत्या यातना सहन करते आहे. तेव्हा सुशांत म्हणाला, का? इज्जत फक्त मुलींची असते का? मुलांची नसते का? त्यांना काही फरक पडत नाही? वैशू म्हणाली, जर खरंच तुला फरक पडत असता तर तू असं पाऊल उचललंच नसतंस. सुशांत थोडा शांत झाला आणि म्हणाला, ठीक आहे, जर तुला वाटतं की समस्येचं उत्तर कियाराशी लग्न करणं आहे तर मी करतो, पण तुला सोडणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. तेवढ्यात वैशूने रेस्टॉरंटच्या दारातून कियाराला आत येताना पाहिलं. तिचं रक्त गोठलं. ती घाईघाईने उठली. सुशांतने विचारलं, काय झालं? वैशू म्हणाली, कियारा आली आहे. बहुतेक माझा पाठलाग करत आली आहे. सुशांत म्हणाला, चालायचंच. बरं झालं. देव करो ती आपल्याला पाहो. मग हा किस्सा इथेच संपेल. मग वैशू लगेच एका कोपऱ्यात भिंतीच्या आड लपून उभी राहिली. थोड्या वेळाने सुशांतही तिथे आला आणि म्हणाला, असं लपून काय समस्या सुटेल का? वैशूने त्याला गप्प बसायला सांगितलं. तिचं मन खूप घाबरलेलं होतं. सुशांत म्हणाला, चला कियाराला सगळं खरं सांगून टाकूया. ती चांगली मुलगी आहे, आपल्याला समजून घेईन. ती अशी नाही की आपल्यात भिंत निर्माण करेल. वैशू घाबरून म्हणाली, देवासाठी गप्प रहा. वैशू घाबरली होती, पण कदाचित कियाराने त्यांना पाहिलं नव्हतं. तेवढ्यात कियारा जवळच्याच टेबलावर शांतपणे बसली होती. वैशू भिंतीच्या आडून तिला पाहत होती. सुशांत पुढे जाऊन कियाराला खरं सांगणार होता, पण वैशूने घाईघाईने त्याचा हात पकडून त्याला उठलं. त्या क्षणी सुशांत तिच्या अगदी जवळ आला. जर त्याने हात भिंतीवर ठेवला नसता तर तो सरळ तिच्याकडे पाहत राहिला असता. वैशूने सांगितलं की ती सुशांत आणि कियारा यांच्या दरम्यान घडलेल्या प्रसंगावर नजर ठेवत होती. सुशांत दोन्ही हातांमध्ये अडकलेला असून त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ होता. त्याच्या डोळ्यात काय पाहायचं आहे हे समजत नव्हतं. वैशूने नजरेला वळवून खाली झुकवलं. सुशांत हळू आवाजात म्हणाला की हा क्षण त्याच्यासाठी किती अवघड आहे. तो म्हणाला, ही इच्छा पूर्ण करता येणार नाही. तू मला संकटात टाकलंस. ना जवळ राहू शकतो ना दूर जाऊ शकतो. वैशूने सुशांतला मागे सरकण्यास भाग पाडलं. मागे हो, आणि तो मागे सरकला. बाहेर बघितल्यावर कियारा खुर्चीवर बसलेली होती. सुशांत तिच्याकडे पाहत होता आणि त्याच्या डोळ्यात आश्चर्य स्पष्ट दिसत होतं. वैशूने लक्ष दिलं की कियाराच्या समोर बसलेला व्यक्ती सुशांतचा काका होता. वैशू म्हणाली, हे तुझे काका कियाराला भेटायला आलेत? सुशांत म्हणाला, काय माहिती नाही, पाहू दे. असं म्हणून तो पुढे सरसावला. तो काहीतरी बोलत होता, पण जागा इतकी दूर होती की स्पष्ट ऐकू येत नव्हते. वैशूने लक्ष दिलं की दोघे पूर्वीपासून एकमेकांना ओळखत आहेत. कियारा रडत होती. त्यानंतर वैशूने पाहिलं की सुशांत त्याचा मोबाईल उचलून काही व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. हे पाहून वैशूला थोडं आश्चर्यचकित वाटलं. पण सुशांत म्हणाला की घरी जाऊन काकाला विचारेल की कियारासोबत का डेटवर आला आहे. वैशू थक्क झाली. हे सर्व पाहून तुला जेलसी होत आहे? तो म्हटला, नाही. तो वैशूला म्हणाला, माझं हे म्हणणं तुला जेलसी होत आहे? वैशू म्हटली, नाही. मग हसायला लागला. सुशांत म्हणाला, माझे काका जोपर्यंत हा व्हिडिओ प्रूफ म्हणून दाखवणार नाहीत तोपर्यंत मला सत्य सांगणार नाहीत. म्हणतील मी नव्हतोच, कोणी दुसरं असेल. मी तर घराच्या बाहेरही गेलो नाही, म्हणून व्हिडिओ. तसं तू टेन्शन घेऊ नको. प्रेम मी तुझ्यावरच करतो. काही वेळाने दोघे बाहेर निघाले, पण वेगवेगळे. कियारा आधी आणि सुशांतचा काका नंतर. मग सुशांत आणि वैशूने सुटकेचा निश्वास टाकला. सुशांत म्हणाला, मी काकांशी बोलून तुला सर्व सांगतो, पण देवासाठी फोन पिकअप करशील? वैशू हो म्हटली. वैशू नंतर घरात आल्यावर कियारा आधीच खोलीत होती. वैशू म्हटली, कियारा तू का रडत आहेस? तिच्या डोळ्यातले अश्रू साफ करत ती बसली आणि वैशूने तिच्या जवळ जाऊन बसून म्हटले, तू काय लपवत आहेस कियारा? कियारा बोलली, नाही. कियारा म्हणाली की ती काही लपवत नाहीये, ती फक्त थकलेली आणि मानसिकदृष्ट्या खचलेली होती. वैशू म्हटली,
हा जो सुशांतचा काका आहे वाटत नाही की काका आहे. दिसायला इतका तरुण होता की पाहून वाटेल त्याचा भाऊ आहे. कियारा थोडी निराश आणि वेदनाग्रस्त होती. ती म्हणाली, आपल्याला काय, आपला काय संबंध त्या लोकांशी. वैशू म्हटली, माझा काही नाही, पण तुझा तर आहे ना. मात्र वैशूला कळालं तिच्यासाठी हा प्रसंग फार अवघड होता. कियाराने तिच्याकडे पाहिलं. मग माझा त्याच्या काकाशी काय नातं? वैशू म्हटली, साहजिक आहे. आता सुशांतशी तुझे लग्न होईल तर ते तुझे काका सासरे होतील ना. कियारा रागात म्हणाली, माझं डोकं दुखतंय. प्लीज वैशू, मला काही बोलायचं नाही. लग्नाबद्दल तर अजिबात नाही. देवानेही काय मला इथे फसवलं. यापेक्षा तर माझं नातं मुंबईतच जमलं असतं. माझा इथे जीव घटमळत आहे. असं वाटत आहे पडून जायचं इथून. वैशू म्हणाली, असं का बोलत आहे? कियारा म्हणे, जा इथून, बस मला एकटं सोड. वैशू गेली. कियारा जेवलीही नव्हती. आता रात्री वैशूला सुशांतच्या कॉलची वाट होती, पण त्याचा कॉल आला नाही. तिने मेसेज केला पण नो रिप्लाय. दुसऱ्या दिवशी सुशांतची आई, त्याचे काका आणि सुशांत त्यांच्या घरी गेले. वैशू आश्चर्यचकित झाली की हे लोक का इथे आले आहेत. ते वैशूच्या आईवडिलांना म्हणाले की आम्हाला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. पण याआधी की काही बोलणं सुरू झालं असतं त्याआधी कियारा रूममधून बाहेर आली. कदाचित तिने त्यांचा आवाज ऐकला होता. म्हणायला लागली की काही बोलणं होणार नाही इथे. जे होत आहे किंवा मग होणार आहे ते बस होऊ द्या. वैशू आश्चर्यचकित होती की कियाराला काय झाले आहे. ती प्रचंड रागात होती. सुशांतचे काका उभे राहिले. मला बोलू तरी दे. असंही मी माझ्या जीवनाचा निर्णय नियतीवर सोडला आहे. आणि असंही मला इथे सुशांत घेऊन आला म्हणून आलो. वैशूची आई आश्चर्यचकित होत म्हणाली, काय विषय आहे? तो म्हणाला, ज्या कॉलेजमध्ये कियारा शिकत होती त्या कॉलेजमध्ये मी प्रोफेसर होतो. आणि तिथेच आम्ही एकमेकांना पसंत करायला लागलो. काही दिवसांनी मला लंडनच्या एका कॉलेजमध्ये प्रोफेसरची जॉब ऑफर झाली. तेव्हा जाताना मी कियाराला वचन देऊन गेलो होतो की मी परत आल्यानंतर तिच्यासाठी नाते तिच्या भावाकडे मागेन. तेव्हा माझी आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नव्हती. पण कियाराच्या भावांची परिस्थिती भक्कम होती. ते श्रीमंत होते. मला या गोष्टीची भीती होती की त्यांनी लग्नाला नकार दिला तर. त्यानंतर मी लंडनला गेलो. पण तिथे गेल्यावर कोणीतरी माझ्यावर खोटी केस केली आणि मी 7 ते 8 वर्ष जेलमध्ये होतो. बस 1 वर्षापूर्वीच माझी सुटका झाली आहे. पण या दरम्यान मला वाटलं की कदाचित आता कियाराने लग्न केले असेल. ती माझ्यासाठी एवढी लांब वाट बघत नसेल आणि मी माझ्या नशिबासोबत समझोता केला होता. पण मग सुशांतच्या लग्नावेळी मी कियाराला पाहिलं आणि तेव्हा मला समजलं की कियारा ही त्याची होणारी पत्नी आहे. म्हणून शेवटचं भेटण्यासाठी मी आणि कियारा भेटलो. पण कदाचित वेळ खूप पुढे गेली होती. इतकी वर्ष तिने माझी वाट पाहिली. खूप नात्यांना नकार दिला. पण मी माझ्या नशिबाने हारलो होतो म्हणून परत आलो नाही. पण काल आम्हाला सुशांतने पाहिलं आणि मला त्याला सत्य सांगावं लागलं. नाहीतर मी परत जात होतो. मग सुशांत म्हणाला, जर तुम्ही कियारावर प्रेम करता, ती तुमच्यावर प्रेम करते, तर ती माझ्यासोबत आनंदी जीवन नाही जगू शकणार आणि मला काही फरक पडणार नाही की तिचे लग्न काकांशी झाले म्हणून. कियारा म्हणाली, मला लग्नच करायचे नाही, कुणाशीही नाही. वैशूची आई तर डोकंच पकडून बसली. सुशांतची आई म्हणाली, हे पहा, वरात तर आमच्याच घरून येणार होती आणि माझा धीर आणि कियारा खरंच एकमेकांवर प्रेम करतात. तो खरंच जेलमध्ये होता म्हणून आम्हीही त्रस्त होतो. कदाचित नियतीनेच यांची भेट घडवून आणली आणि कदाचित तुम्ही किंवा कियारा यासाठी विचार करत आहात जेणेकरून तुमच्या नातेवाईकांना माहिती आहे की तिचे लग्न सुशांतचे होणार आहे. पण ही मोठी गोष्ट नाही. मुलांचा आनंद आणि सुख महत्त्वाचं आहे. सुशांतची आई म्हणाली, ही काही एवढी मोठी गोष्ट नव्हती की भावनांच्या भरात येऊन इतक्या जणांच्या आयुष्याशी खेळावं. म्हणून तिने ठरवलं की आधी आपल्या भावाशी बोलायचं आणि मगच उत्तर द्यायचं. सुशांत आणि त्याची आई तेव्हा निघून गेले होते. जेव्हा तिच्या मामांना या गोष्टीबद्दल कळालं तेव्हा ते म्हणाले, कदाचित कियाराच्या नशिबात तेच लिहिलं होतं. म्हणूनच सुशांतसोबतचं लग्न लांबलं. बरं झालं. आता तिचं लग्न तिथेच करावं जिथे तिची खरी इच्छा आणि आनंद आहे. 8 दिवसांनंतर कियाराचं लग्न होतं. पण सुशांतची नव्हे तर त्याच्या काका शेखरशी. आणि याच दरम्यान सुशांतच्या आईने सुशांतसाठी वैशूचं नातं मागितलं. वैशूची आई थोडी दचकली व म्हणाली, अगं ही कसली विचित्र गोष्ट आहे ना. मावशी आणि भाची एकाच घरात. आणि अजून 2 वर्ष मी हिचं लग्न करू शकत नाही. शिक्षणात अडथळा होऊ देणार नाही. सुशांत म्हणाला, पण पहा ना, माझ्या लग्नाच्या सगळ्या तयारी पूर्ण झाल्यात आणि एवढ्या घाईघाईत दुसरी मुलगी शोधणं अवघड आहे. कृपया होकार द्या. तिची आई तर होकार देण्यासाठी तयार होती. पण वैशू ठामपणे म्हणाली, मी लग्न करेन
पण माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतरच विदाई होईल. कियारा या गोष्टीने खूप खुश होती की दोघी भाची आणि मावशी एकाच घरात जाणार आणि त्यात तिला तिचं प्रेमही मिळालं. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. पण वैशूच्या या 2 वर्ष विदाईच्या अटीवर सुशांत संतापाने तिच्याकडे बघत होता. वैशूची आई शेवटी म्हणाली, हो, हे खरंच योग्य ठरेल. असं ठरल्यावर कियाराचं लग्न झालं आणि मग वैशूचं होणार होतं. त्या रात्री सुशांत सतत फोन करत होता, पण वैशूने उचलला नाही. त्याने मेसेजवर लिहिलं, फोन घे, फोन उचल, प्लीज वैशू. तो अगदी मिन्नतवाऱ्या करत होता. वैशू मात्र म्हणाली, 2 वर्ष शराफतीने घालवावे लागतील मिस्टर हँडसम. मी फार हट्टी मुलगी आहे. ना फोनवर बोलणार ना भेटायला येणार. संयम ठेवावा लागेल. तरीही त्याचा फोन सतत येत होता आणि वैशू कॉल कट करत होती, कारण ती तिच्या कियाराशी बोलण्यात गुंतलेली होती. बाल्कनीत आली असता तिने फोन उचलला. सुशांत रागाने म्हणाला, हे काय केलंस? काय गरज होती असं सांगायची की 2 वर्षांनीच विदाई करायची आहे? माझ्यासाठी क्षण काढणंही कठीण झालंय. तू माझ्यासोबत आली पाहिजे. वैशू शांतपणे म्हणाली, तुम्ही मला खूप त्रास दिलात ना, थोडी शिक्षा तर मिळायलाच हवी. तो हसत म्हणाला, ठीक आहे, कर तुझी मनमानी, पण नंतर मी एक एक करून सगळे बदले घेईन बघ. कियाराचं लग्न झालं होतं. तिची विदाईही झाली होती. वैशू आणि सुशांतचं लग्नही झालं होतं, पण तिची विदाई अजून 2 वर्षांनीच होणार होती. सुशांतच्या मनात मात्र ती आपली व्हावी असा हक्काचा आग्रह कायमच होता. 2 वर्ष अशा स्थितीत आणि संयमात गेली. सुशांत दरम्यान वैशूवरचा राग विसरून तिच्या प्रेमात अधिकच गुंतत गेला. तो दिवस अखेर आला, जेव्हा वैशूचं शिक्षण पूर्ण झालं आणि तिची विदाई झाली. घरात उत्सवाचं वातावरण होतं. कियारा आधीपासूनच त्या घरात रमली होती. आता वैशूही आली. सुशांतच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. जणू त्याची अधुरी दुनिया आता पूर्ण झाली. लग्नानंतर काही काळातच वैशू आणि सुशांताला अपत्य सुख मिळालं. या गोंडस बाळाने दोघांच्या नात्याला अजून घट्ट बांधून ठेवलं. वैशूचा हट्टीपणा, सुशांतचं जिद्दी प्रेम, सगळं विसरून त्यांनी आपलं आयुष्य नव्या उमेदीने सुरू केलं. त्यांचं प्रेम दिवसेंदिवस खुलत गेलं, फुलांसारखं उमलत राहिलं. आणि अशा प्रकारे कियारा आणि वैशू या दोघी भाची मावशी एका घरात, पण आपापल्या पतीसोबत सुखाने संसार करू लागल्या. सुशांत आणि वैशूचं प्रेम मात्र सर्वांसाठी प्रेरणा ठरलं की खरी वाट पाहण्याची तयारी असेल तर प्रेम कधीच अधुरं राहत नाही. तर तुझ्या प्रेमाचा सुगंध ही कथा आपली इथे संपली आहे. तर आशा आहे की तुम्हाला आपली ही संपूर्ण कथा आवडली असेल. कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, एक छान अशी कमेंटही करा. धन्यवाद.